हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. लाकीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात, महिलांचा अश्रूंचा बांध फुटला. सोलापूरच्या बार्शीत द्राक्षबागा पाण्याखाली, हातातोंडाला आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल. मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा. अहिल्यानगर, जालना, जळगावमध्ये सुद्धा पावसाचा कहर. प्रशासनाकडून पूरग्रस्तांचं स्थलांतर, शेतीसह संसार पाण्याखाली. बीडमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सिंदफणा, मांजरा नदीला पूर. नदीचं पाणी गावांमध्ये शिरलं. एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू. राज्यातल्या पूरस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मविया आक्रमक. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पडळकरांवरती हल्लाबोल. आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद. ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली. तर 2019च्या सरकारने कामं थांबवली. मुख्यमंत्री आणि शिंदेंचा मवियावरती निशाणा. मुंब्रा बायपासवरती 3 तरुणांचा ट्रक खाली येऊन मृत्यू. विरारमध्येही रस्त्यातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू. राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. घरोघरी घटस्थापना तर देवींच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.